नमस्कार. जय जाधव. अच्छा, एवढ्या कमी वयात पाशा पटेल यांची उपमहापौर धनंजय जाधव यांच्या कार्यालयाला भेट. ग्रीन सिटी मोहिमेचं कौतुक. जिल्हाभर राबवण्याचा सल्ला. महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी अहिल्यानगरचे उपमहापौर धनंजय जाधव यांच्या कार्यालयाला भेट देऊन नामदार राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन सिटी मोहिमेची सविस्तर माहिती घेतली. यावेळी शहरातील वृक्ष लागवड, पर्यावरण संवर्धन आणि भविष्यातील हरित उपक्रमांबाबत दोघांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. धनंजय जाधव यांच्या पुढाकारातून शहरात सुरू असलेल्या ग्रीन सिटी मोहिमेअंतर्गत आतापर्यंत करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीची माहिती पाशा पटेल यांनी जाणून घेतली. तरुण वयातच महापौर पद प्राप्त केल्याबद्दल त्यांनी जाधव यांचं कौतुक केलं. तसेच आगामी काळात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी बांबू लागवड अत्यंत महत्त्वाची असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. ग्रीन सिटी मोहिमेत सहभागी सदस्यांनाही त्यांनी बांबू लागवडीचं महत्त्व आणि त्याचे पर्यावरणीय फायदे समजावून सांगितले. यावेळी पाशा पटेल यांनी वृक्ष लागवडीसाठी साठवून ठेवलेल्या विविध रोपांची प्रत्यक्ष पाहणी केली. या मोहिमेचं कौतुक करताना त्यांनी ही चळवळ केवळ शहरापुरती मर्यादित न ठेवता संपूर्ण जिल्हाभर राबवण्याचा सल्ला दिला. तसेच या उपक्रमासाठी शासनाकडून आवश्यक ती सर्व मदत करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलंय. यावेळी बोलताना पाशा पटेल म्हणाले, आजकाल विविध वस्तूंचं वाटप करण्याचे उपक्रम राबवले जातात. मात्र सामान्य माणसाचं आयुष्य वाढवणारे आणि पर्यावरण समृद्ध करणारे वृक्षरोपांचं वाटप अधिक उपयुक्त ठरेल. उपमहापौर धनंजय जाधव यांनी स्वखर्चाने शहरात 1,00,000 झाडे लावण्याचा संकल्प केला असून त्यातून भविष्यात शहराचं तापमान कमी होण्यास आणि पर्यावरण सुधारण्यास मोठी मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जागतिक तापमानवाढीमुळे निर्माण होत असलेल्या संकटावर मोठ्या प्रमाणातील वृक्ष लागवड हा प्रभावी उपाय असल्याचं सांगत त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हाती घेतलेल्या 300 कोटी वृक्ष लागवड अभियानाचाही उल्लेख केला. ग्रीन सिटी मोहिमेच्या माध्यमातून या अभियानाला बळ मिळत असल्याचं सांगून शासनाकडून आवश्यक ते सहकार्य केलं जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच बांबू लागवडीसाठी शासनाकडून भरीव अनुदान उपलब्ध असून त्याचा लाभ घेत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीसोबत बांबू लागवडही करावी असं आवाहन पाशा पटेल यांनी यावेळी केलं. आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली धनंजय जाधव उपनगराध्यक्ष यांनी ही जी 1,00,000 रोपं लावायची मोहीम घेतलेली आहे. खरं तर आजकाल साबण वाटणे, तेल वाटणे, ज्वारी वाटणे असे जे काही गोष्टी सुरू आहेत ते वाटण्यापेक्षा माणसाचं आयुष्य वाढवण्यासाठी काही गोष्टी वाटता येतात का, तर धनंजय जाधवनी एक आगळा वेगळा प्रयोग सुरू केलेला आहे. 1,00,000 झाडं लावल्यानंतर पुढच्या वर्षी अहिल्यानगर शहरामध्ये उकाडा निम्म्यानं कमी होऊ शकते. म्हणून आता उन्हाळ्यामध्ये होरपळून मरण्यापेक्षा, आणि होरपळणारे दिवस आपल्याकडे येणार आहेत का, तर अँटोनियो गुटेरस युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनचे जनरल सेक्रेटरी आहेत. त्यांनी सांगितलं तापमानवाढीचं युग संपलं, आता होरपळीच्या युगाला सुरुवात झालेली आहे. ते आता होरपळ होणार आहे माणसाची, आणि ती जर व्हायची नसेल तर 33% ग्रीन कव्हर करणं गरजेचं आहे. ते ग्रीन कव्हर करणं ही गोष्ट समजून घेणं आणि प्रत्यक्ष ते आपल्या स्वखर्चातून आपल्या खिशातून ही योजना राबवणं, हे का तर आईजीच्या जीवावर बाईजी उदार असे भरपूर असतात की बाहेरून कोणाच्याही खिशात हात घालून आणायचं आणि आपल्या इकडं नाव करायचं, किंवा सरकारी योजना आणायच्या आणि आपण मी करतो म्हणून सांगायचं, असे करणारे खूप लोक आहेत. परंतु आपल्या खिशातून ही योजना, की मी ज्या शहरामध्ये राहतो त्या शहरात त्या लोकांचं आयुष्य वाढलं पाहिजे, पुढच्या पिढ्या वाचल्या पाहिजे आणि त्यांना या त्रासापासून वाचवलं पाहिजे, अशा पद्धतीचं निर्णय धनंजय जाधवनी घेतलेला आहे. मला अमरीशभाई पटेल जे शिरपूरचे आहेत, त्यांनी एक माणसा म्हणजे त्यांच्या शहरामध्ये जेवढी लोकसंख्या आहे तेवढेच लिंबाचे झाड त्यांनी लावलेले आहेत. तशाच पद्धतीनं धनंजय जाधवनी ही मोहीम हातामध्ये घेतलेली आहे. मी धनंजय जाधव आणि त्यांच्या सगळ्या टीमचं
मी मनापासून कौतुक करतो की आता ह्यांनी अहिल्यानगर शहर न करता अहिल्यानगर अख्खा जिल्हा, या जिल्ह्यामध्ये ह्यांनी ही मोहीम राबवावी आणि मग ही मोहीम राबवताना किती तुमच्या खिशातून खिशातल्या पैशातून तुम्ही 1 लाख झाडं वाटणार आहे, परंतु मी तुम्हाला सांगतो की 1 लाख झाडाची किंमत किती होईल, ती तर कमीत कमी 40-50 लाख रुपये होऊ शकते समजा. तर 40-50 लाख रुपये जर तुम्ही खर्च जर केलो तर शासन 1 हेक्टरला 7.5 लाख रुपये अनुदान बांबू लागवडीसाठी देऊ शकते. जर तुम्ही 10 मुलं हे 40-50 लाख रुपये हे खर्च आहे, असे रोपं वाटायच्या ऐवजी 40-50 लाख रुपये देऊन प्रत्येक तालुक्यात 2-4 मुलं जर तुम्ही नोकरीला ठेवून सरकारची योजना बांबू लागवडीची जर लोकांना समजून दिली तर मला असं वाटतं की वर्षाला कमीत कमी धनंजय जाधवच्या हातातून 50 लाख झाडं लावले जातील, एवढी मोठी योजना आहे. तर या योजनेचा नीट अभ्यास करून त्यांच्या टीमने, जसं त्यांच्यावर त्यांचे काळे आहेत, बाकी जाधव साहेब आहेत आणि आगळे साहेब आहेत, ही सगळी चांगली माणसं, प्राध्यापक माणसं यांच्यासोबत जोडलेली आहे. तर मी सगळ्यांना, या सगळे बुद्धिजीवी आहेत, या सगळ्यांना मी विनंती करतो की आपली मुलं वाचले पाहिजे आणि इतरांची मुलं वाचली पाहिजे. त्याच्यासाठी हे काम करणं गरजेचं आहे, ही काळाची गरज आहे आणि म्हणून ही काळाची गरज ओळखून आपण ज्या पद्धतीचं काम करताय या कामाला शुभेच्छा. आणि माझ्या वतीनं तुम्हाला जे काही सहकार्य लागेल ते मी करायला तयार आहे. आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आता या सगळ्या गोष्टीकडे मोठ्या वेगळ्या दृष्टिकोनातून बघत आहेत आणि आता देवेंद्रजींनी 300 कोटी वृक्ष लागवडीचा जो निर्णय केलेला आहे त्या निर्णयाचा भाग आपण सगळ्यांनी बनावं आणि 300 कोटीचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जे काही मदत लागेल त्या मदतीसाठी माननीय मुख्यमंत्र्याकडून मी शब्द देतो तुम्हाला, उपमुख्यमंत्र्याकडून मी शब्द देतो तुम्हाला की तुमच्या जिल्ह्यामध्ये जे लागेल ती सगळी मदत करायला आम्ही तयार आहे.